मंडळी, वारकरी संप्रदाय भक्तीचा, समतेचा आणि माणुसकीचा मार्ग आहे. पण आज त्या वारकरी संप्रदायाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण आपण बघतोय की आज दोन टोकाचे प्रवाह वारकरी संप्रदायावर आपापला दावा सांगू लागलेत. एका बाजूला पुरोगामी डावे विचारवंत आहेत, जे संतांना क्रांती म्हणतायत. संतांनी विषमतेच्या विरोधात आवाज उठवला, अन्यायाला छेद दिला म्हणून ते आमचे म्हणतायत. आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी वारकरी संप्रदाय म्हणजे सनातन धर्माचाच अविभाज्य भाग आहे, म्हणून तो आमचाच असल्याचं सांगतायत. पण खरंच संतांना इतक्या सहजपणे आपलं आणि त्यांचं असं विभक्ता येईल का हो? तुकोबांनी जेव्हा अभंग लिहिले, ते फक्त देवभक्ती नव्हती, ती समाजाला आरसा दाखवणारी भाषा होती. पण त्याच वेळी त्या अभंगाच्या मुळाशी कोण होतं? विठोबा. श्रद्धा होती. म्हणजेच क्रांती आणि भक्ती हे दोन प्रवाह एकत्र वाहत होते. तो वारकरी. त्यांना वेगळं करणं म्हणजे संतांच्या विचारांचा अर्धवट अर्थ लावणं असं होणार नाही का? आणि दुसरीकडे बघा, वारकरी संप्रदायाला पूर्णपणे सनातन धर्माच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न तोही खरा नाहीये. कारण वारकरी परंपरेत कर्मकांडापेक्षा भावाला महत्व आहे, विधींपेक्षा साधेपणाला महत्व आहे. इथं देव दुरावलेला नाहीये, देवात आणि तुमच्यामध्ये अंतर नाहीये, तिसऱ्याची गरज नाहीये. तो माऊलीसारखा सगळ्यांच्या जवळचा आहे. मग प्रश्न आहे की हे सगळं नेमकं कशासाठी सुरू आहे? आपण वारकरी संप्रदायाला समजून घेतोय की त्याचा राजकीय वापर करतोय? कारण दोन्ही बाजूंच्या वादात एक गोष्ट हरवतीये, आणि ती म्हणजे संतांची विश्वात्मकता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असं म्हणणाऱ्या संतांना आपण आज लेबल लावतोय का? डावे, उजवे, पुरोगामी, सनातनी हीच खरी शोकांतिका नाहीये का? वारकरी संप्रदाय हा कधीच कुणाच्या मालकीचा नव्हता. तो ना डाव्यांचा होता ना उजव्यांचा होता. तो त्या प्रत्येकाचा आहे, जो पंढरीच्या वाटेवर चालताना अहंकार सोडतो, जो नाम घेताना भेद विसरतो, जो दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचं दुःख पाहतो. पण आज आपण त्याला आपल्या विचारांच्या चौकटीत बसवण्याचा जो तो प्रयत्न करतोय, जणू काय हा संप्रदाय नसून एक प्रयोगशाळा आहे, वैचारिक आणि राजकीय, जिथं प्रत्येक जण आपापली विचारधारा सिद्ध करायला धडपडतोय. मग शेवटी प्रश्न उरतो की आपण संतांचा वारसा जपतोय की त्यांचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न करतोय? हा सवाल त्या दोघांनाही रुचणारा नाहीये, पण हा सवाल विचारावा लागेल. कारण वारकरी संप्रदायात सध्या जोरदार मंथन सुरू आहे. त्याचं कारण असं आहे, काही जणांनी 20 जणांची यादी जाहीर केली आणि सांगितलं हे हिंदुत्ववादी घुसलेले आहेत. हिंदुत्ववादी म्हणतात हे डावे आहेत, या डाव्यांचं इथं काम काय आहे? ते का वारीमध्ये येत आहेत आणि ते का घुसतायत आणि ते का ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत? दोन्ही बाजूने हे घमासान सुरू आहे. मालकी सांगण्याचा हा प्रयत्न आहे की राजकारण आहे? या संतांच्या या सगळ्या वारकरी संप्रदायात अशा प्रकारच्या अजेंड्यांना स्थान आहे का? हा सुद्धा सवाल आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून विचारायचा आहे. आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे या चर्चेत सहभागी आपल्यासोबत होणार आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक अभय टिळक सर आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोन्नर आहेत. खूप स्वागत आहे तुमचंही. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. तुमचंही स्वागत आहे. आणि शिवसेनेच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले हे आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. आणि आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी ब रामकृष्ण वीर महाराज, जे संत साहित्याचे अभ्यासक आहेत, ते सुद्धा जोडले जातील थोड्याच वेळात. आपण त्यांच्याशीही बोलूया. पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे विकास लवांडे यांच्यापासून. विकासजी, तुम्ही तर या महाराष्ट्रामध्ये 20 अशा नावांची यादी जाहीर केली, ज्यांना तुम्ही असं सांगितलं की हे घुसखोर आहेत म्हणालात. वैचारिक घुसखोर असं तुम्हाला म्हणायचं होतं त्याच्या मागचं. पण हे वैचारिक घुसखोर असं सांगत असताना आज
शिवसेनेनं त्यांना सांगितलं, हो आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. एका बाजूला तुम्ही सांगताय ते आणि आज ते पाठिंबा देत आहेत ते, हीच वारकरी संप्रदायातली राजकीय घुसखोरी नाहीये का? माझा थेट सवाल आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण चांगली चर्चा आज घेतली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो की चांगल्या विषयाला आपण हात घातला. हे चर्चा मंथन होणं आवश्यक आहे. आपण प्रस्तावनेतही अतिशय चांगले मुद्दे उपस्थित केलेले आहेत. खर तर हा वारकरी संप्रदाय स्थापन कधी झाला? संत नामदेव महाराज म्हणाले, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. नामदेव महाराज असं नाही म्हणाले की आम्हा सापडले वर्म सनातन धर्म. ते भागवत धर्म का म्हटले? त्यावेळेमध्ये 6 संप्रदाय इथे प्रस्थापित होते. मग त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय होता, दत्त संप्रदाय होता, आनंद संप्रदाय होता, स्वरूप संप्रदाय होता, प्रकाश संप्रदाय होता, चैतन्य संप्रदाय होता. आणि या सगळ्या संप्रदायांना एकत्र करून चर्चा करून नामदेव महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्या सगळ्या संप्रदायाच्या प्रमुखांना भेटून सांगितलं, नामा म्हणे ऐसे अवघे संप्रदाय मिळवणी धरा पाय विठोबाचे. आणि मग त्या सगळ्या संप्रदायाच्या प्रमुखांनी संप्रदाय थांबवले आणि सगळ्यांनी भागवत वारकरी संप्रदायामध्ये आपली वाटचाल सुरू केली. नामदेव महाराजांनी जगातलं पहिलं हरिकीर्तन पंढरच्या वाळवंटात केलं आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला अधिष्ठान ग्रंथ या वारकरी संप्रदायाला दिला ज्ञानेश्वरीच्या रूपाने. आता हा वाद काय होता? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण धर्मपीठाचा काय वाद होता? बांधाना बांध होता का? नामदेव महाराजांचा संघर्ष कोणाशी होता? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संघर्ष सगळ्या संतांचा. चोखोबांना मंदिर प्रवेश का नव्हता? हे सगळं जर पाहिलं संतांचा कार्यकाळ 12व्या शतकापासून अगदी निळोबापर्यंत, तर सगळ्या संतांना जो काय त्रास झाला, अपमान झाला, प्रसंगी मारहाण झाली, छेडछाड झाली, प्रचंड त्यांना त्रास दिला, अहोरात्र त्रास दिला. या संतांचा संघर्ष काय होता? तर एक होती एका बाजूला स्मार्त सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म. ही जी काय मनुस्मृती मी दाखवायला आणलेली बघा, एका बाजूला तुकाराम महाराजांची गाथा आहे आणि एका बाजूला मनुस्मृती आहे. ही जी मनुस्मृती आहे यांनी स्मार्त सनातन धर्म प्रस्थापित केलेला होता आणि महर्षी वेदव्यासांनी प्रतिपादित केलेला भगवद्गीतेच्या आधाराने तो वारकरी संप्रदाय होता. आता या मनुस्मृतीमध्ये आणि या भगवद्गीतेच्या आधाराने तयार झालेल्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये बेसिक फरक काय आहे? तर मनुस्मृती म्हणते, हे बघा एकादशी सुद्धा 2 आहेत. आज एकादशी आहे खरं, एक स्मार्त एकादशी येते कधीतरी आणि एक भागवत एकादशी येते. जेव्हा 2 जोडून एकादशी येतात ना, तेव्हा एक विशिष्ट लोक, वर्ण व्यवस्था मानणारे लोक स्मार्त एकादशी करतात, ते भागवत एकादशी उपवास करत नाहीत. या स्मार्त सनातन धर्मामध्ये त्यांचे आराध्य दैवत वेगळे आहेत, अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहेत, आराधना पद्धती वेगळी आहे आणि त्यांचं सगळं एकूणच तीर्थक्षेत्र वेगळं आहे. स्मार्त सनातन धर्मामध्ये जो ब्राह्मण आहे त्याला भूदेव मानलेलं आहे, ते त्यांचं आराध्य दैवत मानलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे त्यांचे अधिष्ठान ग्रंथ आहेत. आणि आराधना पद्धतीने होम, हवन, यज्ञ, व्रत, वैकल्य हे त्यांचं सगळं जे काय आहे, योग, याग, विधी हे सगळं त्यांचे आराधना पद्धती आहे. या उलट संतांनी जो भागवत वारकरी संप्रदाय सांगितला याच्यामध्ये अधिष्ठान ग्रंथ ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ आहेत, एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत आहे, हरिपाठ आहे, सगळ्या संतांचं साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहे. इथे आराध्य दैवत कोण आहे? पंढरपूरचा पांडुरंग, ज्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही. इथे आराधना पद्धती काय आहे? आषाढी कार्तिकीची वारी, इथं पंढरपूरची वारी करत असताना भजन, कीर्तन आणि हरिपाठ म्हणायचा, गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ घालायची, हे आराधना पद्धती साधी सांगितली आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि सनातन धर्मामध्ये मंत्र मात्र गुप्त मंत्र होता. त्यामुळे रामकृष्ण हरी मंत्र आता पुसण्याचं काम चाललंय, तिथं जय श्रीराम मंत्र आणण्याचं काम चाललंय. इथे वारकऱ्यांचा जो पांढरा ड्रेस कोड आहे तो पुसून आता तिथे भगवेकरण करण्याचं काम चाललंय. मंबाजीची विचारधारा तुकोबाच्या गादी येऊन मांडण्याचं काम चाललंय. याच्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की संतांनी वर्णवर्चस्व संवाद नाकारला होता, संतांनी योग, याग, विधी, होम, हवन असं कर्मकांड नाकारलेलं होतं, संतांनी कुठलाही भेदभाव सांगितलेला नव्हता. मग असं असताना आता जर तुम्ही वर्णवर्चस्ववादाची लढाई लढत असाल किंवा कर्मकांड सांगत असाल, पुरोहितशाहीचं अवडंबर माजवत असाल, तर आम्ही त्यांना घुसखोर म्हणू. उदाहरणार्थ मी देतो, ज्यांना घुसखोर मी 20 लोकांना तुम्ही जो उल्लेख केला, ही 20 लोकांना घुसखोर का म्हणलोय मी? या सगळ्यांचे 20च्या 20 लोकांचे माझ्याकडे पुरावे आहेत. संग्राम भंडारे नथुराम गोडसेचं कसं काय कीर्तनातून, प्रवचनातून कसं काय महत्व सांगू शकतो? नथुराम गोडसेचं तिथे उदात्तीकरण कसं काय करू शकतो? त्याचबरोबर भास्करगिरी महाराज जे देवगडचे, त्यांच्या तिथे त्यांनी 2022 मध्ये पंचसंस्कार विधी केला, पुरोहित आणून मोठमोठे भगवेकरण केलं तिथं आणि तिथं स्पष्ट तिथे बॅनरवर लिहिलं होतं. म्हणजे तुमचा मुद्दा कळला, तुमचा मुद्दा कळला. आता सगळ्या 20 जणांचं तुम्ही सगळं सांगणार,
तुमचा मुद्दा कळला सगळ्यांचं का? सांगत नाही, एक मिनिट, हा. सगळ्यांचं सांगत नाही, ऐका. हम्म. त्यामुळं जो काही संतांचा विचार आहे आणि स्मार्ट सनातन वैदिक धर्माचा जो विचार आहे, तो विचार या गादीवर येऊन सांगू नये. तुमच्या गादीवर तुम्ही नाचू शकता, संतांच्या गादीवरून फक्त संतांचेच विचार सांगायचे. तिथे भाकड ठीक कथा, आहे, पुराण ठीक कथा, पुरोहितशाही, कर्मकांड, मनुवाद सांगायचं नाही. ठीक आहे. एका बाजूला तुम्ही असं म्हणजे स्पष्टपणे हे म्हणताय की हे एक प्रकारचं बंड होतं, ह्या सनातन विचाराच्या विरोधातलं वारकरी संप्रदाय म्हणजे एक बंड होतं आणि त्यामुळे हे दोन एक आहेत अशा प्रकारची जी मांडणी केली जाते ती तुम्हाला मान्य नाही. वारकरी संप्रदाय पूर्णपणे वेगळा आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता खरं तर उजव्या विचारसरणीचे जे मांडणी करणारे आहेत ते येतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलतो. पण आपल्यासोबत आता श्यामसुंदर सोन्नर महाराज आहेत. श्यामसुंदर सोन्नर महाराज, आक्षेप हा सुद्धा घेतला जातो की जे नास्तिक आहेत, जे डाव्या विचारांना मानतात किंवा आजपर्यंत ज्यांनी वारी करत ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही, त्यांना अचानक वारी आठवू लागली, त्यांना आपण वारीत जावं असं वाटायला लागलं. म्हणून मग हिंदुत्ववादी असं म्हणतायत की तुम्ही तर देव मानत नव्हतात, मग अचानकपणे तुम्ही वारीमध्ये येऊन अशा प्रकारे त्याची मांडणी तुमच्या डाव्या विचारांची कशी काय करू शकलात? डाव्या विचाराला स्थान कुठं आहे? मला वाटतंय वारकरी संप्रदायाला कुठल्याही एका विचारामध्ये अडकवणं बरोबर नाही. वारकरी संप्रदाय हा सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. हो. वारकरी संप्रदायाच्या मध्ये साथ घालतानाच आमचे महाराज म्हणतात की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, लहान या थोर या. आणि तिथे येणाऱ्याचे गुण अवगुण आम्ही पाहत नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की आम्ही न देखू अवगुणा, पापी पवित्र शहाणा, अवघी रूपे तुझी देवा आणि वंदे भावे करू सेवा. वारकऱ्यामध्ये दिंडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आम्ही माऊली म्हणून पाहतो, त्यांना माऊली म्हणतो. अशा वेळेला तो कोणत्या मूळ विचाराचा आहे, त्याच्या इथे येण्याचा उद्देश काय, तो उद्देश जर आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट झाला की हे इथे काहीतरी वेगळं करण्यासाठी आलेले आहेत, तर त्याची तक्रार आमच्याकडे दिंडीमध्ये त्याची व्यवस्था आहे की आम्ही तिकडे संध्याकाळच्या समाज आरतीमध्ये करतो आणि त्या समाज आरतीमध्ये जर तसं काही वाटलं तर त्याला वेगळं केलं जातं. आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये यायला मला वाटतं सकळाच येथे आहे अधिकार. महाराज म्हणत ना की डाव्याने येऊ नये, उजव्याने येऊ नये, इकडच्याने येऊ नये, तिकडच्या, सकळाच येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, इथं सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचं असल्यामुळं इथं सर्वांनी यावं. मात्र इथे येत असताना मला राजाभाऊ महाराज चोपदारांचं एक वाक्य फार आवडतं. त्यांनी एका ठिकाणी काही लोकांनी त्यांना विचारलं की अहो आम्हाला पण वारीमध्ये सामील होऊ द्या ना, आम्ही पण माऊलीची लेकर आहेत. त्यावेळेला राजाभाऊ महाराजांनी सांगितलं एक वाक्य मला खूप आवडलेलं आहे. राजाभाऊ महाराज चोपदार आहेत, ज्ञानेश्वर महाराज दिंडीचे प्रमुख चोपदार. चोपदार महाराजांनी सांगितलं या 4 लाख वारकऱ्यांच्या मध्ये एकानंही मला विचारलं नाही की आम्हाला दिंडीमध्ये सहभागी होऊ द्या. हा, तर एक आहे तुम्ही दिंडीमध्ये सहभागी होत असताना वारकरी म्हणून सहभागी झालं पाहिजे. आणि मग मला असं वाटतंय की वारकरी संत विचार जो स्त्री पुरुष भेद मानत नाही, गरीब श्रीमंत भेद मानत नाही, उच्चवर्णीय नीचवर्णीय भेद मानत नाही, उच्च नीच काही नेणे भगवंत इष्टे भाव भक्त देखून या. इथं भगवंतावर पांडुरंगावर जो समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, सगळ्याकडे सारख्या नजरेने पाहणारा पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाकडे येण्यासाठी मला वाटतं कुणालाही बंधन नसावं आणि तसं बंधन घालणारे कुणी असतील तर ते खरे वारकरी विचाराशी मला वाटतं सुसंगत नाहीत असं माझं प्रामाणिक. महाराज, तुम्ही अतिशय प्रामाणिक मत मांडलं आणि मला याच मुद्द्याच्या अनुषंगाने आता ही चर्चा पुढे न्यायची आहे. अभय टिळक सर आहेत, संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत आणि सर तुमच्या एवढं मला वाटतं अधिकारवाणीने याच्यावर कोणी बोलू शकणार नाही. श्यामसुंदर महाराज काय म्हणाले? डाव्यानं या, उजव्याने या, काही हरकत नाहीये आणि असण्याचं काही कारण नाही. यारे यारे लहान थोरं असं म्हटल्यानंतर इथं कुणी यावं कुणी यावं याच्याबद्दल नाही. पण येताना ते गप कुठे येत आहेत? येताना आपले झेंडे घेऊन येत आहेत, येताना ते अजेंडे घेऊन येत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायावरती मालकी हक्क सांगण्याची ही एक प्रकारची स्पर्धा आहे का? आपल्या विचारधारेत वारकरी संप्रदायाला बसवण्याचा, संतांना बसवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि मुळात वारकरी संप्रदाय अशा कुठल्या विचारात बसू शकतो का? प्लीज सर. मला पहिल्यांदा असं वाटतं की ज्या प्रकारची परिभाषा आपण सध्या वापरतोय, डावे उजवे पुरोगामी प्रतिगामी परंपरावादी, या सगळ्या चौथ्या संकल्पना या आधुनिक काळातल्या आहेत. आमचा जो वारकरी विचार आहे तो वारकरी विचार या सगळ्याच्या अतिशय पलीकडचा आहे. कारण हा निखळ मानवतावादी विचार आहे. इथे
ज्या पद्धतीने संप्रदायातल्या संतांच्या मांदियाळीबद्दल चर्चा केली जाते की संतांनी चळवळ केली, संतांनी क्रांती केली, हे बरोबर आहे. पण इथे एक मुद्दा अतिशय सोयीस्करपणे दुर्लक्षिला जातो, तो असा हा की संतांची क्रांती किंवा संतांचं बंड किंवा संतांची चळवळ ही आधी आपल्या अंतःकरणामधल्या ज्या सगळ्या दुष्प्रवृत्ती आहेत त्यांचं निराकरण करून मग आपल्याला समाज सुधारायला जायचा आहे. हा त्यामुळे तुकोबांचं बंड असेल, ज्ञानोबांचं बंड असेल, नाथांचं बंड असेल, त्यांच्या बंडाची परिणती ही सामाजिक विद्वेषामध्ये झाली नाही. त्याने तत्कालीन समाजाला अंतर्मुख केलं. आज आम्ही जर संतांचं नाव घेऊन चळवळीची भाषा बोलत असू तर आमच्यावरती जबाबदारी येते की आमच्या चळवळीमधनं विद्वेषाचा फैलाव होता कामा नये. त्यामुळे वारकरी विचार जो आहे हा व्यक्तीच्या, म्हणजे मी फक्त एकच मिनिट आपला घेतो, ज्याला Please. आम्ही भागवत धर्म म्हणतो, हम्म. त्या भागवत धर्माची अतिशय संतुलित व्याख्या जी व्यासांनी महाभारतामध्ये केलेली आहे की व्यक्तीचं ऐहिक आणि पारलौकिक असं जे जीवन आहे ते जीवन अतिशय निरामय, निर्द्वंद्व, शुद्ध आणि स्व आणि पर असं हितकारक बनण्याची जी सगळी आचारसंहिता आहे ती म्हणजे भागवत धर्म आहे. प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः. त्यामुळे व्यक्ती ही जशी एक स्वायत्त सत्ता आहे तशी व्यक्ती ही समाजाशी जोडलेली आहे. त्यामुळे स्वतःचं हित साधताना आम्ही जर सामाजिक हिताला धक्का लावत असू तर ते वारकरी विचाराशी अजिबात कुठेही सुसंगत नाही. त्यामुळे आपण जेव्हा वारकरी विचार म्हणतो तेव्हा आपल्याला आपली विचारांची चौकट ही त्या वारकरी विचाराच्या चौकटीवर आरोपित करून चालणार नाही. आम्हाला वारकरी विचार कितपत पचेल आणि तो पचण्यासाठी आम्हाला आमची पचनशक्ती वाढवायला लागेल. आज काय झालंय की आज जो विचार आम्हाला पचत नाही त्याला आपल्या पद्धतीने वळवून घेऊन हा वारकरी विचार आहे असं म्हणण्याची जी स्पर्धा चाललेली आहे हे वारकरी विचाराशी अत्यंत विसंगत आहे. बरोबर, ठीक आहे. अतिशय मार्मिक शब्दात तुम्ही बोललात. आता याच मुद्द्याला मी पुढे घेऊन जातोय. अक्षय भोसले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षयजी, आक्षेप हा आहे, तुम्ही येण्याच्या आधी विचारलं की तुम्ही का घुसखोर म्हणताय, कशामुळे म्हणताय, तर त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायाचं भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय जो की सुसंगत नाहीये. आक्षेप दुसरा आहे की ज्या प्रकारे वारकरी संप्रदाय हा कर्मकांडांपासून कायम संतांनी त्याला दूर ठेवलेला आहे, कर्मकांडाने तर फार स्थान नाहीये, ते तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न करताय. दुसरं, विद्वेषाला वारकरी संप्रदायामध्ये स्थान नाहीये, त्या विद्वेषाला स्थान दिलं जातंय. मग त्याची उदाहरणं सांगितले, गोडसे बिडसे काय ते सगळं. खरंच राजकारणासाठी आता वारकरी संप्रदायाचा वापर होतोय का? त्यांनी जाहीर केलेल्या 20 जणांमध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि त्याच्याबद्दल वैयक्तिक तर स्पष्टीकरण द्या, पण या अनुषंगाने जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर मी सुरुवातीला आपली क्षमा मागतो की थोडा मला यायला विलंब झाला. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो, जी मंडळी आता म्हणतायत की वारकरी संप्रदाय हा सनातन नाही, हा वैदिक नाही, तर मुळात त्यांनी मला वाटते की मुळात वारकरी संप्रदायाचा पूर्णतः अभ्यास केला नाही. वारकरी संप्रदाय हा भगवत संप्रदाय आहे. त्यांना असं म्हणतं की वारकरी पंथ हा वैदिक धर्मांतर्गत येणारा एक पंथ आहे. याची जर तुम्ही वचनं द्यायची म्हटलं, याच्याविरुद्ध तुम्ही अनेक लोक म्हणतात की वारकरी पंथानं वैदिक धर्माविरुद्ध बंड पुकारलाय किंवा मुळात असं नाहीये. खरं अनेकांना त्यातला फरक कळत नाहीये. तसं जर असतं तर मला वाटतं की संतांनी तशी वचनं दिली नसती. आपण काहीतरी ज्ञानेश्वरी बघितले, माऊली म्हणतात, ज्या कारणे पै बापा जया आथी आपली कृपा तिने वेदांच्या निरोप आनंद कीजे. वेदांचा उल्लेख आहे. माऊली असं म्हणतात, पै अहितापासून काढती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती. ही श्रुती कोण आहे? वेद आहे. माऊली असंही म्हणतात की नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाडी बंड ते देखोनी पाषांड आणची वाशे. हे झालं माऊलींचं. तुम्ही आता त्यांनाही जाती अडकवाल. इतकी सध्या मोठी माणसं ज्यांना वाटतं की आपण खूप हुशार आहोत. मी तुकोबारायांकडे येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलले जे ऋषी साथ भावी वर्ताया धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उत्तिष्ठाचा भाग शेष उरला ते सगळे कुठनं आलं. त्यात त्यांनी म्हटलंय, उजळावया आलो वाटा खरा आणि वाढा कुठला आहे. किंवा ते असं म्हणतात, वाचा बोलो वेदनीती करू संती केली ते. आम्ही मुखाने वेदनीती बोलतोय आणि संतांनी किंवा त्याला पुढे जाऊन सांगतो एक वाक्य आणि थांबतो की मातेची जे थाणे फेडी तया जोडी कोणते वेदनिंदा तो चांडाळ भ्रष्ट सुटके या पखाडते. हे कोण म्हणतं? वेदांची जी निंदा करतो तो चांडाळ आहे हे तुकोबाराय म्हणतात. किंवा असे तुकोबाराय म्हणतात, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण तयाचे वदन नाव लोका. हे कोणी म्हटलंय? हे आमच्या कुणब्याच्या वंशी घातले जगदिशा बहुजन समाज आमच्या तुकोबाराय. कोण म्हणतो? तुकोबाराय म्हणतात
ते तुकाराम म्हणतात की पायाची वाहन पायी बरी, ज्या माऊलींनी सांगितलंय की नाही श्रुती पर्वती माऊली जगा, हे जर वारकरी म्हणत असतील आणि माझ्या मनात नाहीये, कधीतरी त्यांनी वारकऱ्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. हा. वारकरी पंथाच नावाचं ज्यांनी बहुजनांकरता, ज्यांनी सर्वसामान्यांकरता मनुस्मृती श्री चाललं. मी 20 प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्या. मी 20 लवांडेंनी मला प्रश्न असं तुम्हाला वाटतंय विचारले होते, नाही त्याचे उत्तर देता का? विकाजी मला त्यांचं अहो, म्हणणं पूर्ण, मी तुम्हाला जेव्हा बोलायला संधी दिली तेव्हा कोणी मध्ये त्यावेळी- बोललं नाही, त्यांचं मला पूर्ण होऊ द्या. तुम्ही त्याचा प्रतिवाद करू शकता. ही जी काही प्रमाणं दिली आहेत, ही ज्ञानेश्वर घेतली आहे, हा. ही गाथ्यात ही संत ही माझ्या मनातली नाहीत ना. आणि राहिला प्रश्न त्यांच्या 20 उत्तरांची किंवा 20 प्रश्नांची, तर त्या प्रश्नांकरता आमचे वारकरी सक्षम आहेत आणि त्याची उत्तर त्यांना दिली आहेत. त्याचं त्यांचं समाधान झालं नसेल त्यांनी पुन्हा प्रश्न द्यावे. काय झालंय, प्रश्न मांडायचे आणि उत्तर आली की गप्प गुळून बसायचं. बरं, ते असंही म्हटले की वारकरी संप्रदायामध्ये काय राजकीय, तुम्ही तसा आदरणीय विलासजी प्रश्न विचारला मला की राजकारणाकरता वापर होतोय का, हे त्यांचा दृष्टिकोन आहे की ते त्याकडे कसं बघतात. मला वाटतं की आतापर्यंत अनेक राज्यसत्ता आल्या, अनेक सरकार आले. आता मी देखील शिवसेनेचा माझ्यावर आरोप केलाय की मी काय त्यात राजकारण आणतोय किंवा जे काय त्यांनी म्हणायचं ते म्हटलं. आता कोण काय बरेल त्याचा तोंडाला मी हात लावू शकत नाही. पण तुम्ही ते वारकरी संप्रदायातल्या निष्ठान वारकऱ्याला विचारलं, वारकऱ्यांच्या अनुयायांना विचारलं, ते वारकरी संप्रदायाच्या अभ्यासकांना विचारलं, तर तुम्हाला उत्तर असं मिळेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तत्कालीन ते मुख्यमंत्री होते ना, तो विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक योजना वारकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेण्यात आले तर कोणी घेतले, तर ते शिंदे साहेब घेतले. मग राजकारणाचा जर वारकऱ्यांकरता उपयोग केला, झाले काय लवंडेंचं, त्यांची अडचण काय झाली आहे, त्यांचे हे सगळे प्रयोग करून फसलेत. त्यांनी प्रयोग काय केला, त्यांची आध्यात्मिक आघाडी, एक मिनिट, त्यांची आध्यात्मिक आघाडी त्यांनी काय केलं, आपल्या अध्यक्षांना सांगून टाकलं मी बोलतो तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही त्यांच्या अध्यक्षांना तरी खासगीत विचारा, ते म्हणतात की आम्हाला सध्या बोलण्याची परवानगी नाहीये, आमच्या वरिष्ठांना जर त्याचा राग येतो का, ते का बोलत नाही या मुद्द्यावरती. तर त्यांना माहिती आहे की असले फालतू मुद्दे आपण घेऊन गेलो तर आपल्याला वारकऱ्यांमध्ये काम करायचं आहे. वारकऱ्यांच्या हिताचा जी माणसं काम करतायत ना त्यांच्यावरती मी विचारतो ना. एकच मिनिट विलासजी, माझा मुद्दा हा, हा. समजून. आतापर्यंतच्या वारीच्या इतिहासामध्ये शिंदे साहेब हे पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी वारकऱ्यांच्या दिंड्यांना निधी दिला. ते पहिले मुख्यमंत्री असे होते की वारकऱ्यांच्या शौचालयापासून, पिण्याच्या पाण्यापासून, वारीच्या रस्त्यापासून ते अगदी आपला दवाखाना हे कोणी केलं, ते सरकारनेच केलं, सत्तेनेच केलं ना. मग वारकऱ्यांकरता जर आम्ही काही सेवा करतोय, आम्ही काही माध्यम त्याचं होऊ पाहतोय आणि तुम्ही जर आम्हाला घुसखोर म्हणतो, आम्ही घुसखोर, काय हरकत नाही. ते वारकऱ्यांची सेवा करण्याला जर आपण घुसखोर म्हणत असाल तर होय, आम्ही घुसखोर आहोत आणि ते मिरवण्याकरता आम्हाला अभिमान वाटतो. ठीक आहे. आणि असं काही काम न करता फक्त ठीक आहे. काहीतरी सोडायची आणि शांत बसायचं, याच्यावर बोलावं ना लवंडींनी. आपण आतापर्यंत काय केलं हे सांगावं. बर मी एक छोटीशी कमेंट घेतो, तुम्ही त्यांच्यावर आक्षेप नोंदवले म्हणून विकासजींना पण एकदम त्याला प्रतिक्रिया द्यायची आहे. छोटीशी कमेंट, कारण वीर महाराजांकडे जायचं मला. विकासजी, मी जे 20 प्रश्न विचारले ते मी ते 20 प्रश्न इथं पुन्हा विचारत नाही, पण त्यातले 2 प्रश्न विचारतो की मनुस्मृती मानता का. त्याचबरोबर संभाजी भिडे म्हणाले होते की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनु श्रेष्ठ होता, ते तुम्हाला मान्य आहे का. त्याचबरोबर गोविंद देवगिरी म्हणाले ज्ञानोबा आणि तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाहीत, दासबोध हाच फक्त एकमेव ग्रंथ आहे. चौथा प्रश्न, तुम्ही जातीवर्ण व्यवस्था मानता का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता का, किंवा तुम्ही गोडसेचं उदात्तीकरण करता किंवा आसाराम बापू जो आहे त्याचं तुम्ही उदात्तीकरण करता, आसाराम बापूचं समर्थन करता, किंवा तिथे कर्मकांड चालतं, होम हवन चालतं, यज्ञयाग चालतं, हे तुम्हाला मान्य आहे का. असे सगळे प्रश्न आहेत, त्याची ठीक आहे. ठीक आहे. काय केलं आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं त्याचा पाढा वाचायला विकासजी तुमचे मुद्दे कळले, तुमचे मुद्दे कदाचित मग मी वीर महाराजांकडून घेतो, ते उत्तर देतील का, तुम्हाला द्यायचं उत्तर. एकच मिनिट, फक्त हा एकच मिनिट. हा प्लीज थोडक्यात. आपण अक्षय भोसलेचा अभ्यास नाहीये, त्याने तो अभ्यास करावा आणि मग त्यांनी माझ्याशी बोलावं. लवांडेंनी आधी मी माझ्या भूमिका तपासाव्यात, मी वेळोवेळी काय भूमिका घेतल्यात, मी काय समर्थन केलंय. सरसकट चष्मा घालून सगळ्यांकडे एका नजरेने बघू नका. आपण म्हणजे शाणे आणि दुसरे म्हणजे मूर्ख. चष्मा काढा, आधी अभ्यास करा अक्षय भोसलेचा, आणि मग आपण बोला. आणि जर माझी पार्श्वभूमी बघितली, माझं काम बघितलं, माझे वेळोवेळीचे निर्णय बघितले, तर तुम्हाला या उत्तर कळतील. झालाय चांगला. आणि आदरणीय श्याम तुम्ही आहे, आता इथे भगवे कपडे घालून आले, याच्यातच सगळं आलं. मला अभिमान आहे या भगव्या कपड्याचा. तुम्ही तुम्ही घाला घेऊन आले ना, तुमचा हेतू कळला. तुम्ही जाळीदार टोप्या घाला, तुम्ही कपडे घेऊन करा, आलाय, तुम्ही संतांचं- हे बघा, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, हे तुकाराम महाराजांचं वचन तुम्हाला तंतोतंत लागू पडतं. आपल्याकडे बोलायला मुद्दे नसले की मग मी एवढे मुद्दे सांगितले सनातन धर्माचे, माऊलींचे वगैरे, त्याचं खंडन करा ना. कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. हा नाही, पण विकासजी जो तुमचा सुरुवातीचा मुद्दा होता, मला अपेक्षित हे होतं, कदाचित मला वाटतं बाकी पाहुण्यांकडून मी त्याचं उत्तर घेतो. आत्ता
अक्षयजी, मी त्यांचं उत्तर घेतो कारण आपल्याकडे संत साहित्याचे अभ्यासक सुद्धा आहेत. मी त्याचं उत्तर घेणार आहे, पण मला आधी सगळे मतमतांतर घेऊ देत. वीर महाराज सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाराज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. तर आपल्या वारकरी संप्रदायाला आपापल्या पद्धतीनं हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय. वेगवेगळ्या विचारधारांच्या माध्यमातून अशा प्रकारचा आक्षेप आहे. हा आक्षेप तुम्हाला मान्य आहे का? रामकृष्ण हरी. बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण ही भूमिका या ठिकाणी मांडत आहात, त्याबद्दल आपलं सर्वप्रथम मी संप्रदायाच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि यावर चर्चा उहापोह खूप मोठ्या पद्धतीनं झालेला आहे. आणि जो काही आक्षेप वारंवार नोंदवला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा एक अविभाज्य घटक आहे. तो हिंदू धर्माधिष्ठित एक उपासना पंथ आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे कोणीही नाकारण्याचं काही कारण नाही. सनातन धर्माचा आहे का? सनातन धर्म आणि ऐका सनातन वैदिक धर्म हेच मूळ नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याला हिंदू धर्म या पद्धतीची संवेदना आहे. कारण सनातन वैदिक धर्म जो आहे तो सर्वात प्राचीन, सनातन या शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळा सांगताना नित्य नूतनता ज्या धर्मामध्ये आहे, ज्याने काळानुरूप बदल स्वीकारलेले आहेत अशा पद्धतीचा आणि समाजाला एकरूप ठेवून समाजाचा उद्धार करण्याकरता जो धर्म कार्यरत आहे तो धर्म म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. आता या पद्धतीनं जी काही राज्यघटनेमध्ये हिंदुत्वाची व्याख्या आली असेल किंवा सर्व लक्षण संग्रहामध्ये जो वेद मांडतो तो त्याला हिंदू धर्म असं संज्ञा आलेली आहे. आता याच्यामध्ये मला जायचं नाही. याच्यामध्ये मूळ लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाची जर आपण संपूर्ण रचना पाहिली, वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीनाथ आहे. त्या पंढरीनाथाचं वर्णन काय आहे? कोण आहे तो पंढरीनाथ? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ येऊन आला आहेत. म्हणजे गोकुळावरून कोण आलेला आहे? तो भगवान गोपाळ कृष्ण हे गोकुळामध्ये आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे कोणत्या धर्मामध्ये आहेत हे वेगळे आपल्याला सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर भगवद्गीता ज्या गोपाळ कृष्णांनी 2 उपदेश केले आपल्या शिष्यांना, एक अर्जुनाला केलेला उपदेश आहे भगवद्गीता, त्याचं निरूपण ज्ञानेश्वरी आहे. तर दुसरा उपदेश आपल्या उद्धवाला केला त्याला उद्धव गीता, अर्थात त्याचं विश्लेषण म्हणजे एकनाथी भागवत आहे. म्हणजे एकनाथी आणि तुकोबरांची गाथा ही चौवेदाचे केल्याचे विवरण आहे. आता ही जर आपण सगळी मांडणी पाहिली तर याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं वैदिक सनातन हिंदू धर्माच्या शिवाय कुठल्याही इतर धर्माचा स्वीकार, इतर धर्माच्या विचारसरणीचा स्वीकार नवे कबीर महाराज सुद्धा, नीट ऐका, कबीर महाराज सुद्धा जे निर्गुण उपासना असणाऱ्या मुसलमान पंथातून आलेले आहेत ते म्हणतात की मेरा पैगंबर कहा खडा है, ईट पे खडा है. आता म्हणजे सगुण स्वरूपाची उपासना ज्या वेळेला कबीर महाराज मांडतात त्या अर्थी त्यांना वारकरी संप्रदायाची जी वैदिक सगुण उपासना आहे ती मान्य आहे. म्हणून आली यारे लहान थोर ही भूमिका मांडत असताना वारकरी संप्रदायाने दरवाजे सगळ्यांकरता भक्तीसाठी उघडे ठेवलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की वारकरी संप्रदायाचा धर्म त्यामुळे बदलतो. आता या ठिकाणी जी मांडणी अटी लवांडे वगैरे यांच्याकडून जी केली जाते, मुळात मध्ये कसं आहे, वारकरी संप्रदायाचा अभ्यास, वारकरी म्हणजे फक्त गळ्यात माळ घातली म्हणजे तो वारकरी होत नाही. गाथा ज्ञानेश्वरी आज आमचे अभय टिळक जे आहेत वर्षानुवर्षे वारी करत असताना त्या पद्धतीनं वारकरी निष्ठावंत वारकरी म्हणून त्यांनी वारी केलेली आहे. त्याच्यामुळं वारकरी ज्ञानोबाराय काय सांगतात, तुकोबाराय काय सांगतात, नाथ महाराज काय सांगतात या गोष्टीला महत्व आहे. उगाच मनूचं नाव काढायचं, मनोवादी म्हणायचं. या लक्षात ठेवा, 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी सांगताना सांगितलं की आमच्याकडे परंपरा कशा पद्धतीने आलेली आहे बाबा, त्यातल्याच हे एवं परंपरा प्राप्त मिदम राजर्षयो विदुः या श्लोकावरचं करत असताना आम्हाला ज्ञानोबारांनी सांगितलं की मनूकडून आमच्याकडे ती निष्काम कर्मयोगाची ज्ञानाची परंपरा आलेली आहे. हे जर ज्ञानोबाराय सांगत असतील, मी सांगत नाही. मनूकडून जर ज्ञानाची परंपरा, आता मनुवाद काय, मनुस्मृती काय, मुळामध्ये लवांडे असतील किंवा जे काही डाव्या विचारसरणाची लोक आहेत यांनी कुठेही मनुस्मृती वाचलेली नाही. मी त्यांना परवाही एका चर्चेत सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या उदभूषण ग्रंथामध्ये मनुस्मृतीच्या 7 राजधर्मातले श्लोक घेतलेले आहेत. आता मग तुम्ही संभाजी महाराजांना मनुवादी म्हणणार का? तर काय आहे मुळामध्ये त्यात काय सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा यांचा कुठला ठीक आहे. मी हाच मुद्दा घेऊन अभय सरांकडे जातो. आता दोघांनी, अक्षय भोसले आणि वीर महाराज, आपण जे मुद्दे मांडले ना त्याच अनुषंगाने ही चर्चा थोडीशी मला अभय सरांकडे घेऊन जायची आहे. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय हे वेगळे नाही आहेत. जर आहेत वेगळे तर ते कुठे वेगळे ठरतात? आणि हिंदू धर्म, सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय
हे एकत्र कुठे आहेत आणि वेगळे कुठे आहे जरा समजून सांगा. मला असं वाटतं की याची अतिशय सुस्पष्ट आणि अतिशय निर्लेप मांडणी ज्ञानदेवांनी खुद्द ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे. हा. आपल्या या व्यासपीठावरती जे सगळे लोक आहेत हे सगळे ज्येष्ठ वारकरी आहेत, त्यांनी हे पाठ केलेलं आहे, त्यांना हे माहिती आहे. हम्म. अक्षयजींनी जे सगळ्या ओव्या सांगितल्या त्याही ज्ञानेश्वरीमध्येच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मनोनी वेदाची सुसेव्यता ते हे मूर्ती दान गीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशली असं ज्ञानदेव जेव्हा म्हणतात, त्याच्या आधी त्यांनी वेदाला कृपण हे नाव लावलेलं आहे. म्हणजे आता इथे आपण वेद म्हणजे 4 वेद आणि हे का हा तात्विक मुद्दा क्षणभर बाजूला ठेवूया. हा. ज्या कोणत्याही तत्वविचारामध्ये सर्वसमावेशकता नाही, जिथे खुलेपणा नाही, हम्म. जिथे कोणत्याही प्रकारची जन्मजात अधिष्ठित अशी एक काहीतरी उतरंड आहे आणि म्हणून त्या उतरंडीच्या आधारे जिथे संकुचितपणाला वाव आहे अशी कोणतीही विचारसरणी वारकरी संप्रदाय स्वीकारत नाही. किंबहुना त्या परंपरागत चौकटीमध्ये ती जी एक उणीव होती, ती उणीव भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून दूर केली. ती सर्वसामान्यांना सुसेव्य व्हावी म्हणून व्यासाने शब्दबद्ध केली. आणि ज्ञानवराय असं म्हणतात, तुम्ही हे आता पाहता पाहता व्यासांची पदे पाहता पाहता आणला श्रवणपथा मराठीया. म्हणजे एकेकाळची आजही उज्ज्वल असणारा जो गाभा आहे त्या विचाराचा, तो ज्या वेळी प्रसंगवशात कोणत्याही हेतूने ज्यावेळी संकुचित करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी संतांनी तुकोबांचं जे वाक्य आहे, केला राजभार चाले आईचा, की इथे प्रत्येक खटनट यावे शुद्ध होऊन जावे. इथे मला जन्मजात कोणत्याही प्रकारची, ज्याला आम्ही एंट्री लेवल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो किंवा अर्हता म्हणतो, त्याचा इथे कुठेही संबंध येत नाही. म्हणजे मुळात हा प्रश्न, आम्ही संकुचित आहोत का व्यापक आहोत, आम्ही संवेदनशील आहोत का कठोर आहोत, आम्ही करुणावान आहोत का निष्ठुर आहोत, या मानसिक प्रवृत्तीशी याचा संबंध आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप सुंदर विवेचन केलं सर तुम्ही. कारण वारकरी संप्रदायाच्या बद्दलचं हे जे विवेचन आहे, मग या सगळ्या विवेचनामध्ये अक्षय भोसले मला सांगा, आज ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायातल्या काही व्यक्तींकडून, काही मंडळींकडून ज्या प्रकारची टोकदार भाषा बोलली जाते, या विवेचनात ती कुठे येते, ती बसते का? म्हणून मगाशी म्हटलं असं की ज्यावेळी ही 20 लोकांची यादी काढली किंवा तत्सम काही ज्येष्ठांची यादी काढली, त्या लवांडेंनी आधी अभ्यास केला पाहिजे होता. हा. त्यांनी मग काही उल्लेख केला की नथुराम तुम्ही समर्थन करता का, आमका करता का. त्याने जर भूतकाळात पाहिलं असतं की ज्यावेळी अशी वक्तव्य येतात तर त्यावेळी आम्ही समर्थन करत नाही त्याचं. चुकला चूक म्हटलं पाहिजे. वारकरी संप्रदाय विवेकी आहे. चुकला आपण चूक म्हटलं पाहिजे, बरोबर म्हटलं पाहिजे. मगाशी त्यांचा उल्लेख केला आदरणीय श्यामसुंदर महाराज सोनर, तुम्ही त्यांना विचारा, ज्यावेळी अटकांनी दारूविक्रणा विरोधी कायद्याला विरोध केला त्यावेळी दाभोळकरांच्या मृत्यूनंतर श्यामसुंदर महाराज सोनरांसोबत काम करणारी देखील 3-4 मंडळी होती, त्यांचे सहकारी होते. त्यामध्ये कॉलेज जीवनातला अक्षय भोसले होता का श्यामसुंदर महाराज? आपण त्याला उत्तर द्या. त्यामुळे काय आहे, एकच चष्मा घालायचा आणि सगळ्यांनी त्यातनंच बघायचं आणि काहीतरी सध्या पदरात पडत नाहीये, काहीतरी वैचारिक विदारक स्थिती झाली आहे, ओटसोड कुणाची नावं घ्यायची आणि ठोठो करत बसायचं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की आधी पार्श्वभूमी तपासली पाहिजे. आपण कोणाविषयी बोलतोय, कोणाची नावं घेतलीत. एखाद्या व्यक्ती त्यातला बोलला, सगळ्यात तुम्ही नावं ठेवणार का? मागे संग्राम बापू भंडारे, ठीक आहे, ते आमच्या धर्माचं काम करतात, हिंदुत्ववादी असतील, पण त्यांनी जेव्हा एखादं विधान केलं आणि ते आम्हाला पटलं नाही, आम्ही त्याला विरोध दर्शवलाय. हे लवांड्यांना माहितीये का? पण एक हिंदुत्ववादी विचारधारा, एकदम ॲग्रेसिव्ह हिंदुत्ववादी विचारधारा आणि वारकरी संप्रदाय हे एकमेकाशी संलग्न आहेत का? त्याच गादीवरून, वारकरी संप्रदायाच्या गादीवरून कट्टर हिंदुत्वाची जी भूमिका मांडली जाते ती तुम्हाला मान्य आहे का? लक्षात घ्या, वारकरी संतांनी आपल्या अध्यात्मात जे काही सांगितलंय ते हिंदुत्वाच्याच गोष्टी सांगितलेल्या. त्यांनी असं म्हटलं नाहीये तुम्ही खाली बसा, बाकी आदरणीय बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर ढुंगण करून बसा. नाही, टाळ घ्या, ध्वजा फडकवा, भजन करा. श्रीराम, ते म्हणतात की श्रीराम जयघोष कुठून आला? श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव असा अभंग आहे की साक्षात ते आदिनाथ भगवान, म्हणजे आमच्याकडे श्लोक आहे, आदिनाथांचं मत्स्येंद्रम गोरक्षम गण तथा निवृत्ती ज्ञान देवमच्या देवम चुडामन नमः, जी आमची गुरु परंपरा आहे. याची ते आदिनाथ भगवान मुख्य असतील किंवा मुख्य असतील तर ते कुठलं भजन करतात? तर ते श्रीरामांचं भजन करतात. त्यामुळे त्यांना रामकृष्ण हरी चालतं. एक वेळ त्यांना असं वाटतं, ज्यावेळी ते म्हटले होते रामकृष्ण हरी वाजवा पुंगी, तेव्हा त्यांना आक्षेप नव्हता का मग की आपण रामकृष्ण भजनाचा वापर आपल्या राजकीय अजेंड्याकरता करतोय? तेव्हा ते मुगळून बसले होते. मी पटकन उत्तर घेतो ना, पटकन उत्तर घेतो. वेळ कमी आहे माझ्याकडे. केला होता. हा, विकासजी म्हणजे आपलं ते बाबू आणि दुसरं ते कार्ट पटकन द्या. तुम्ही करता ते राजकारण नाही का?
तुम्हाला सांगतो 2014 पूर्वी या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी कधीही नव्हती. बाळासाहेब भारदे एक मोठे नेते तुमचे आहे वारकरी की नाही संप्रदायातले होते. आता? आता तुमचे आहे की ऐका, नाहीये? ऐकून तर घ्या ना, ऐकून घ्या ना. पहिल्यांदा इथे तुषार भोसले नावाच्या माणसाला भारतीय जनता पार्टीने एक दुकान टाकून दिलं आणि तुषार भोसलेची वारकरी आघाडी नाही, आध्यात्मिक आघाडी आहे. आणि त्याच्यानंतर लगेच या अक्षय भोसले यांना त्यांची धर्मसेना काढली, यांची पण वारकरी आघाडी नाहीये. या दोन महाआघाडी काढल्यानंतर धर्माची आघाडी. आणि आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत दत्तात्रय दोन्ही महाराज, हे स्वतः कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. ते कुठेही विद्वेषाची भाषा करत नाही. आमच्या आघाडीतला बरं, एक ठीक आहे जरी ठीक वारकरी आहे. आमचा मी कोणी मी जर का श्यामसुंदर महाराज विद्वेषाची सुंदरांकडून एक भाषा करत शेवटची असेल, प्रतिक्रिया. वेळ संपलाय माझा वेळ संपलाय. महाराज, सगळ्या राजकीय विचार आपापल्या, त्यांना व्यासपीठ आहेत ना, सगळ्या राजकीय विचाराच्या व्यासपीठावर आपापल्या व्यासपीठावर आपल्या राजकीय भूमिका मांडाव्यात. वारकरी संप्रदायाच्या गादीवरून कशासाठी, आणि ते टाळायचं असेल तर काय करायला हवं? अगदी थोडक्यात शेवटची कमेंट. हा, नाही, मला वाटतं की राजकीय भूमिकेसाठी मी ज्या वेळेला राजकीय आघाड्या आल्या त्याच वेळेला म्हणलो होतो की राजकीय आघाड्या निर्माण होणं हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत वाईट गोष्ट झालेली आहे. कारण वारकरी संप्रदाय कुठल्याही राजकीय भूमिका घेऊन चालत नाही. वारकरी संप्रदायाचे एकच मत, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. इथे भगवंताकडे जाताना सुद्धा आम्ही प्रेम मागतो, पण वारकरी संप्रदायातून प्रेमाची वाटणी व्हावी जगाकडे. पूजा मी या निमित्तानं सांगणार आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी तुम्हाला पूजेचं वर्म सांगतो. काय वर्म आहे? कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय असेल तर कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. जे कोणत्याही जीवाचा मत्सर करत नसतील, कोणत्याही जातीचा मत्सर करत नसतील, कोणत्याही धर्माचा मत्सर करत नसतील, तर ते वारकरी आहेत असं ठीक मला आहे. वाटतं. आणि तुम्ही जे म्हणालात, वारकरी संप्रदायाच्या त्या गादीवरून, पवित्र अशा त्या गादीवरून प्रेमाचं मागणं मागायला हवं, राजकीय मतांचं दान मागायला नको. आणि त्याच्यासाठीचं ते व्यासपीठ नाहीये. संतांनी खूप कष्टानं ते उभं केलेलं पवित्र स्थान आहे. याच्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचं कारण नाहीये. आज या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.